श्रीराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. आपण ठरवल्याप्रमाणे किंवा मी सांगितल्याप्रमाणे गणेश पुराणातल्या 11 कथा आपण पाहणार आहोत. हे मी गणपतीच्या सणाच्या वेळेला व्हिडिओ अपलोड करणार होतो, पण कामामुळे किंवा काही अडचणी आल्यामुळे ते जमलं नाही. पण भाद्रपद मास चालूच आहे, त्यामुळे गणेश पुराणातील 11 कथा आपण एक एक करून पाहूया. या गणेश पुराणाचं वर्णन काही वेगळं केलं आहे. आता गणेश पुराण हे मुळात काय आहे हे आपण बघूया आणि नंतर त्यातल्या कथा पाहू. गणेश पुराण सगळ्या पुराणांसारखंच आहे, म्हणजे प्रत्येक पुराणाची सुरुवात आणि गणेश पुराणाची सुरुवात यात फरक काहीच नाही आहे. गणेश पुराणाची सुरुवात सुद्धा सारखीच आहे, पण फरक काय आहे? 18 पुराणं व्यासांनी लिहिली, 18 महापुराणं लिहिली आणि 18 उपपुराणं लिहिली. 18 महापुराणं आपल्याला माहिती आहेत, त्यातली काही 2-3 तरी निवडक माहिती आहेत. भागवत आहे, शिवमहापुराण आहे, देवी भागवत आहे, अशी काही आपल्याला निवडक पुराणं माहिती आहेत. पण जी 18 उपपुराणं लिहिली त्या उपपुराणांमध्ये 3 सर्वश्रेष्ठ पुराणं आहेत. त्यातलं पहिलं नारसिंह पुराण, दुसरं नारदीय पुराण आणि तिसरं गणेश पुराण. ते गणेश पुराण आपण पाहणार आहोत. आता गणेश पुराणामध्ये कथा खूप आहेत, त्यातल्या आपण निवडक 11 पाहणार आहोत. व्यासांनी लिहिताना 18 उपपुराणांमध्ये 3 सर्वश्रेष्ठ लिहिली, त्यातलं गणेश पुराण एक आहे. सुरुवात करताना नेहमीप्रमाणे गणरायाला वंदन करूनच सुरुवात झालेली आहे. सुरुवात सगळ्या पुराणांसारखीच. नैमिषारण्यामध्ये 18,000 ऋषी तपाला बसलेत. सकाळच्या वेळामध्ये ते यज्ञ करतात, संध्याकाळच्या वेळामध्ये प्रवचन कीर्तन अध्यात्म श्रवण करतात. सकाळच्या सत्रामध्ये जो यज्ञ करतात त्याच्यामध्ये ते अनेक वैज्ञानिक कृती करून बघतात. म्हणजे आत्ताच्या काळातले जे वैज्ञानिक आहेत त्यांना त्या काळामध्ये ऋषी असा शब्द आहे. म्हणजे थोडक्यात ते त्या काळाचे वैज्ञानिकच आहेत. ते 18,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये बसलेत आणि त्यांचे मुख्य वक्ते झालेत शौनक ऋषी. आणि शौनकांनी सुतांना प्रश्न विचारला, सुत महाराज, तुम्ही आम्हाला 18 पुराणं सांगितलीत, ती आम्ही शांतपणे ऐकली, त्यातनं बोध घेतला, ती आम्हाला आवडली. पण व्यासांनी 18 जशी पुराणं लिहिली तशी 18 उपपुराणंसुद्धा लिहिली, तर आम्हाला त्या 18 उपपुराणंसुद्धा ऐकायची आहेत. यातून आपल्याला एक संदेश मिळतो की अध्यात्मश्रवण किती गरजेचं आहे. ऋषीमुनीसुद्धा जे ब्रह्मऋषी आहेत किंवा जे तपस्साधनेने मोठे झालेले आहेत ते सुद्धा या अशा अध्यात्माचं श्रवण करतात, कीर्तन प्रवचन ऐकतात. यातून आपल्याला बोध मिळतो. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. गणेश पुराणामध्ये 2 खंड आहेत. जसे प्रत्येक पुराणामध्ये अध्याय आहेत किंवा सर्ग आहेत किंवा भागवतामध्ये जसे स्कंध आहेत, तशी प्रत्येक ग्रंथाची विभागणी आहे. तसंच गणेश पुराणाची सुद्धा विभागणी आहे. त्यात 2 खंड आहेत. एक आहे उपासना खंड आणि एक आहे क्रीडा खंड. या 2 खंडांमध्ये गणेश पुराण विभागलेलं आहे. आता या उपासना खंडामध्ये काय सांगितलं आहे, तर उपासना खंडामध्ये गणेशांची उपासना सांगितली. म्हणजे गणेशांची उपासना कोणी कोणी केली, त्यातून त्यांना काय लाभ झाला,
याचं वर्णन उपासना खंडामध्ये आहे. आणि क्रीडा खंडामध्ये काय आहे, प्रत्यक्ष गणपती बाप्पाने, प्रत्यक्ष गणरायाने काय क्रीडा केल्या, काय कार्य केलं, कसं राक्षसांचं निर्दालन केलं किंवा कसं आपल्या भक्तांना तारून नेलं, हे क्रीडा खंडामध्ये दिलंय. आता उपासना खंडामध्ये एकूण 94 कथा आहेत आणि क्रीडा खंडामध्ये एकूण 155 कथा आहेत. आता एवढ्या कथा पाहणं आपल्याला शक्य नाही, त्यामुळे त्यातल्या निवडक 11 कथा आपण पाहणार आहोत. आपण पहिल्या कथेला आरंभ करूया. या गणेश पुराणातली पहिली कथा जी आहे ती सोमकांत राजाची कथा आहे. काय कथा आहे, आपण पूर्ण कथा पाहूया, पण एक सारांश ज्याला म्हणतात तसं सांगतो. सोमकांत राजाला त्वचेचा आजार झाला आणि त्याने गणेशाची उपासना केल्यानंतर किंवा गणेश पुराणाचं श्रवण केल्यानंतर त्याचा तो आजार कसा बरा झाला हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे गणेश पुराण आपल्याला एक औषध देते. त्वचेचे रोग गणेशाच्या उपासनेने बरे होतात हे आपण या कथेतून ऐकणार आहोत. ही कथा आहे त्वचा रोगासाठी. ह्याच्या पुढची भीमराजाची कथा आहे. अशा त्वचा संदर्भातल्या रोगातल्या बऱ्याच कथा गणेश पुराणामध्ये आल्यात की ज्यांनी गणेशाची उपासना केली आणि त्यांचे त्वचेचे रोग बरे झाले. हा आपल्याला एक औषधासारखा उपयोग ह्याचा होऊ शकतो. आणि गणपती ही विद्येची आणि बुद्धीची सरस्वती देवता, विद्येची गणपती देवता आहे. 14 विद्या आणि 64 कला असा जो आपण एक आकडा सांगतो, त्या 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे तो. त्यामुळे आपण त्याच्या पुराणातली पहिली कथा पाहूया. सौराष्ट्रामध्ये म्हणजे आत्ताच्या गुजरातमध्ये, त्या सौराष्ट्र प्रांतामध्ये सोमकांत नावाचा राजा होता. हा राजा उत्तम असं राज्य करत होता. म्हणजे या राजाचं वर्णन असं दिलंय की त्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं किंवा कोणाची तक्रार कधी येत नसे. भव्य त्याचं राज्य होतं, असं खूप श्रीमंत, खूप पैशाने भरभरलेलं असं राज्य होतं. आणि हा राजा सत्यवचनी होता, चांगला होता, प्रजेचा विचार करणारा राजा होता, प्रजेला विचारात घेऊन चालणारा राजा होता, कीर्तिवंत होता, वरदवंत होता, यशवंत होता. या राजाच्या हाताखाली 5 गुणवंत असे प्रधान होते. त्या प्रधानांची नावं पण दिलेत, ती आपण आत्ता नको पाहूया. आणि देवाच्या कृपेने त्याला एक बुद्धिवंत असा सुपुत्र होता. त्याचं नाव होतं हेमकंठ. त्याच्या अंगावरती 10,000 हत्तींचं बळ होतं. तो राजा नुसता बलशाली किंवा नुसता मानसिकतेने चांगला नव्हता, बलशाली होता, दान देणारा होता, दानधर्म करणारा राजा होता. तो आपल्या आई वडिलांची उत्तमोत्तम प्रमाणे सेवा करत असे. आता एक दिवस तो असंच राज्यकारभार करत असताना वर्ष उलटत गेली आणि एकदा त्याला कुष्ठरोग झाला. पूर्वकर्मीच्या वाईट कर्माचं फळ किंवा पूर्वकर्माचं जे काही फळ असेल त्या पूर्वकर्मानुसार त्याला भयंकर असा कुष्ठरोग झाला. त्यानं तो कुरूप दिसायला लागला, त्याच्या अंगाला घाणेरडा वास यायला लागला. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म आपल्याला माहिती नसतं की आपण किती कर्म केलेत, किती जन्म आपले झालेत हे आपल्याला माहिती आहे का? नाही. या शरीराचा पहिला जन्म कधी झाला हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्यामुळे कुठल्या जन्मामध्ये आपण कुठलं कर्म केलं हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे आत्ता सुख आहे किंवा आत्ता जे दुःख आहे ते पूर्वकर्मामुळे आहे एवढं लक्षात घ्यावं. तसंच त्याला पूर्वकर्म त्याचं काय होतं, त्याने भयंकर असा कुष्ठरोग झाला आणि त्याला कुष्ठरोगाने खूप जास्त त्रास व्हायला लागला. अंगावरती भोकं पडली, क्षत झाली, शरीराला दुर्गंधी येऊ लागली आणि आता त्याचं राज्यकारभारात लक्ष लागणं बंद झालं. त्याला जीवन रसहीन वाटायला लागलं. त्याने आपल्या प्रधानांना विचारलं ह्याच्यावर काय उपाय आहे. तेव्हा प्रधानही राजाचं हित पाहणारे होते. प्रधानांनी सांगितलं आपण ऋषीमुनींकडे जा. त्याने आपल्या सुपुत्राला आपलं राज्य प्रदान केलं, हेमकंठाला आपलं राज्य दिलं
त्याचा राज्याभिषेक केला. त्याला राजाने कसं वागावं, कसं वागू नये, राजाने काय करावं, काय करू नये, हे राज्य कसं सांभाळावं, हे सगळं सूचना, सगळे नियम त्याला सांगितले. त्याला आपल्या हाताखाली आत्ताच्या मराठी भाषेमध्ये ट्रेन केला, त्याला तयार केला. आपल्या पत्नीला हे सगळं सांगितलं आणि पत्नीला घेऊन तो वनवासामध्ये जायला निघतोय. आता त्याने सकाळी उठून पूजा केली, ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप केला. त्याचा एक नियम होता की तो ओम नमः शिवाय 108 वेळा जप केल्याशिवाय तोंडात पाणी घेत नसे. त्यामुळे त्याने तसा जप केला आणि हेमकंठाचा राज्याभिषेक करून तो बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर अख्खी प्रजा त्याच्या मागे चालली. त्याला वेशीपर्यंत सोडायला सगळी प्रजा आली. त्याची प्रियतमा, त्याची पत्नी सुधर्मा ही सुद्धा सोबत होती. हेमकंठाला त्याने वेस ओलांडण्यापूर्वी काही उपदेश केला. राज्य कसं सांभाळावं याचं पुन्हा एकदा सूचना केली, शास्त्रवचन सांगितलं आणि सोमकांत राजा निघाला. हळूहळू दरमजल करत तो वनामध्ये पोचला. एका निबिड अरण्यामध्ये आल्यानंतर तो थोडासा विश्रांतीसाठी बसला. दिवसभर चालून त्याचे पाय दुखत होते. पोटातही खूप भूक लागली होती, म्हणून आधी पोटपूजेचा बंदोबस्त केला. काही कंदमुळं फळं आणली, धुतली आणि खाल्ली. त्याचे पाय खूप दुखत होते म्हणून त्याची प्रियतमा पत्नी त्याचे पाय चेपत बसली होती. आणि इतक्यात एका ऋषिकुमाराने हाक मारली. ती हाक ऐकल्यानंतर राजाला प्रसन्न वाटलं, त्याच्या पत्नीलाही प्रसन्न वाटलं. तो ऋषिकुमार त्याच्या जवळ आला. त्याच्या अंगाला जेव्हापासून दुर्गंधी यायला लागली होती तेव्हापासून त्याच्या जवळ कोणी येत नसे, पण तो ऋषिकुमार त्याच्या जवळ आला. राणीने त्याला विचारलं, आपण कोण आहात? तुम्ही ऋषिपुत्र दिसता, पण तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? आता हे नाव प्रत्येकाला माहिती आहे. त्यांचं नाव होतं च्यवन ऋषी. आपल्या घरामध्ये या नावाची एक बाटली असतेच, त्याचेच हे मूळ निर्माते च्यवन ऋषी. आपण जे च्यवनप्राश खातो त्या च्यवनप्राश पदार्थाचे निर्माते. त्यांच्या पिताश्रींचं नाव होतं भृगु ऋषी आणि मातेचं नाव होतं पुलोत्तमा. भृगु ऋषींचा हा मुलगा, म्हणजे त्या भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये असे अनेक उत्तमोत्तम प्रयोग केले जात असत, ज्याने आपल्या शरीराची वृद्धी होईल किंवा आपल्या शरीरासाठी चांगले आरोग्यवर्धक पेय किंवा आरोग्यवर्धक, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत च्यवनप्राश म्हणतो, अशी वेगवेगळी प्राश यांचं बनवणं किंवा यांचं संशोधन त्या आश्रमामध्ये चालत असे. तो ऋषिकुमार म्हणाला, तुम्ही आमच्या आश्रमामध्ये चला. आमच्या आश्रमामध्ये तुमच्यासारखे अनेक रुग्ण आहेत ज्यांच्यावर आम्ही उपचार करतो. तो राजा म्हणाला, माझ्या अंगाला एवढी दुर्गंधी येत असताना तू माझ्या जवळ कसा काय आलास? तेव्हा च्यवन ऋषीने सांगितलं की आमच्या आश्रमामध्ये तुमच्या आजारासारखेच रुग्ण आहेत, त्यांची सेवा करण्याची मला सवय आहे, म्हणून मी तुमच्या बाजूला उभा राहू शकतो. असं सांगून तो त्या राजाला, पत्नीला आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेला. तिथे राजाची भृगु ऋषींची भेट झाली. भृगु ऋषी म्हणाले, अरे तू एवढा दुःखी का आहेस राजा? तुला फक्त कुष्ठरोगच झालाय ना? त्याचा उपाय माझ्याजवळ आहे. आपण तुझा या आश्रमामध्ये उपचार करूया. तो राजा भृगु ऋषींना सारखा म्हणत होता, मी यातून बरा होईन ना, हा दुर्धर रोगापासून माझी मुक्तता होईल ना. तेव्हा भृगु ऋषी म्हणाले, राजा काळजी करू नकोस. सर्वांना संकटात टाकणारा आणि संकटातून बाहेर काढणारा तो परमेश्वर आहे. तो आपली नक्की काळजी केली आणि माझ्याकडे त्यावर जालिम औषधसुद्धा आहे. ते औषध त्या राजाला दिलं आणि त्या राजाला झोपायला सांगितलं. सकाळी भृगु ऋषी उठल्यानंतर प्रथम त्याने भूमातेस वंदन केलं, स्नान केलं, सूर्यनारायणाची प्रार्थना केली आणि एका शिष्याला त्या सोमकांत राजाला आणायला सांगितलं. त्या सोमकांत राजाला आणल्यानंतर
भृगु ऋषींनी डोळे मिटले आणि त्याचा मागचा जन्म बघितला. टाइम मशीन ही संकल्पना जी काय आहे ती तेव्हा प्रगत झालेली आपल्याला इथे दिसते. ऋषींनी त्याचा मागचा जन्म बघितला. राजाला सांगितलं, मागच्या जन्मामध्ये सुद्धा तू धनवान होतास, उत्तम होतास, सगुणी होतास, चांगला व्यक्ती होतास, पण तुझ्याकडे काही कालांतरानंतर खूप श्रीमंती आली आणि ती श्रीमंतीचा कसा वापर करायचा याचा तुला योग्य मार्ग न मिळाल्यामुळे तू त्या श्रीमंतीचा वाईट उपयोग केलास. तू ती श्रीमंती फुकट घालवलीस, ती चांगल्या कार्याला नाही घातलीस, तिचा योग्य मार्गाने वापर नाही केलास. पण तुझ्या वृद्धापकाळामध्ये तू एक चांगलं काम केलंस. तुझ्या वृद्धापकाळामध्ये तू एक गणेशाचं मंदिर बांधलंस. पण त्या गणेशाचं मंदिर बांधून झाल्यानंतर तिथे बसून जी उपासना करणं आवश्यक आहे ते तुझ्याकडनं झालं नाही. ती उपासना करण्याच्या कालावधीच्या आधीच तुझं मरण झालं, तू मृत्यू पावलास. कसं आहे, आपण ज्या मंदिरामध्ये जातो तिथे त्या देवाची उपासना होणं आवश्यक आहे. आता नवरात्र येत आहे जवळ. नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी नवचंडी होते, पाठ वाचला जातो. पण मुद्दा हा असतो की साधारणतः आपण प्रश्न विचारला की पाठ वाचता का, साधारण उत्तर हेच असतं, हो. कोण वाचतं? गुरुजी. ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे की पाठ गुरुजीच वाचतात. पण त्याच्या पुढचा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर चमत्कारिक येतं. ऐकतं कोण? तर म्हणाले देवी. आपण ऐकणं गरजेचं आहे. ज्या देवीचा आपण उत्सव करतो किंवा ज्या देवाचा आपण उत्सव करतो त्या कालावधीमध्ये त्याचं चरित्र, त्याच्या गोष्टी, त्याचं श्रवण आपलं होणं आवश्यक आहे. आणि असं त्या गणेश मंदिरामध्ये तुझी उपासना राहिली म्हणून या जन्मामध्ये तू राजा झालास. वृद्धापकाळापर्यंत तुझं जीवन धनधान्याने भरलेलं होतं, संपत्तीने भरलेलं होतं. पण जसं त्या वृद्धापकाळामध्ये तू ज्या संपत्तीचा दुरुपयोग केला होतास, पण तू त्या वृद्धापकाळामध्ये गणेशाचं मंदिर बांधलंस, त्याचं तुला राजा म्हणून उपयोग झाला. आणि आता या वृद्धापकाळामध्ये त्या वापरलेल्या धनाचा तुला कुष्ठरोग झालाय. म्हणजे आपलं कर्म किती अचूक आहे बघा. कर्म आपल्याला सोडत नाही. म्हणून भगवंताची उपासना करावी. ते कर्म नाहीसं नाही होत, ते ॲडजस्ट होतं. म्हणून सातत्याने नाम घेत राहावं. आणि ते म्हणाले गणेशाची उपासना तुझी राहिली म्हणून तुला हा कुष्ठरोग झालाय. भृगु ऋषी म्हणाले तू काही काळजी करू नकोस. म्हणून भृगु ऋषीने त्याला सांगितलं, यावर आता एकच उपाय आहे. तू गणेशाची उपासना कर. कारण गणेश ही अशी देवता आहे की ती सुख करता सुद्धा आहे आणि ती दुःख करता सुद्धा आहे आणि दुःख हरता सुद्धा आहे. त्यामुळे तू गणेशाची उपासना कर. त्यांनी राजाला गणपतीचा मंत्र दिला, तो जपायला सांगितला. आणि भृगु ऋषींनी सांगितलं, मी तुला सर्वश्रेष्ठ असं गणेश पुराण ऐकवतो, त्याचं तू श्रवण कर. श्रवण कसं कर? मनापासून श्रवण होणं आवश्यक आहे. दिवसभर त्या चिंतनामध्ये राहणं आवश्यक आहे. नुसतं ऐकून फळ मिळेल पण उपयोग नाही होणार. त्यामुळे भृगु ऋषीने सांगितलं, मी तुला गणेश पुराण ऐकवतो आणि त्यातून तुझा आजार बरा होईल. त्याप्रमाणे भृगु ऋषींनी त्याला गणेश पुराण ऐकवलं आणि त्या गणेश पुराणाचं श्रवण झाल्यानंतर त्या राजाचा तो आजार बरा झाला. त्यामुळे या गणेश पुराणाचा महिमा काही अगाध आहे. त्या सोमकांत राजाचा कुष्ठरोग बरा होऊ शकतो, तर या गणेश पुराणाने खूप काही चमत्कार दाखवलेत. त्यामुळे आपण याच गणेश पुराणातल्या 11 कथा पाहणार आहोत. आणि एक कथा दुसऱ्या कथेपेक्षा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक कथेमध्ये काहीतरी नवीन तात्पर्य आहे. म्हणून या दृष्टीने आपण पुढच्या भागामध्ये पुढची उपासना खंडातली किंवा क्रीडा खंडातली दोन्हीपैकी कोणत्या तरी एका खंडातली कथा पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत.
या पुराणांचं श्रवण कमी झालं आहे. त्यामुळे हा उपक्रम घ्यायचा मनामध्ये होता आणि तो भगवान गणपतींच्या कृपेने आता पूर्ण होतो आहे. त्याला आपण सार्थकी लावूया. आपल्या मुलांना, तरुणांना आणि आता जे 60 ओलांडलेले आहेत किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांनासुद्धा पुराणं ऐकण्याची आवड ज्येष्ठांना आहेच, तरुणांना आणि लहान मुलांना आपण आवड निर्माण करूया. कारण आपलं भविष्य जर चांगलं असेल तर देश चांगला असेल. त्यामुळे पुराणं, अध्यात्मश्रवण, दासबोध, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांचं श्रवण, कीर्तन हे आपण तरुणांना, लहान मुलांना ऐकवूया आणि यासोबतच या पुराणांचा अभ्यास करूया आणि या पुराणांचं महात्म्य जे आहे किंवा या पुराणांचं जे वैशिष्ट्य आहे ते लोकांपर्यंत पोचवूया. जेणेकरून जागरूकता वाढेल आणि या गोष्टींकडे लोक वळतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत हे पोचवा. धन्यवाद. श्रीराम.